युअर ऑनर, ह्या केस संदर्भातला एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा पण आमच्या हाती लागलेला आहे. तो म्हणजे घटनास्थळाच्या पुढील चौकातील हे सीसीटीव्ही फुटेज. युअर ऑनर, ह्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला असं स्पष्ट दिसतंय की हा ट्रक ड्रायव्हर घटनास्थळावरून पास झाला, पुढे त्यांनी युटर्न घेतला आणि पुन्हा तो घटनास्थळाच्या जवळ आला. आता युअर ऑनर, घटनास्थळ हा एक बिंदू आहे असं जर आपण धरलं तर हा ट्रक ड्रायव्हर 3 वेळा त्या बिंदूपाशी युटर्न घेऊन आलेला आहे. याचाच अर्थ असा होतो की हा ट्रक ड्रायव्हर घटनास्थळी श्रीकांत इनामदार यांची गाडी येण्याची वाट पाहत होता. ॲडव्होकेट कालिंदी, तुम्हाला यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. येस युअर ऑनर, थँक्यू. आता मला सांगा, हा जर घातपात नव्हता तर तुम्ही घटनास्थळी पुन्हा पुन्हा का घुटमळत होता? युटर्न घेतला म्हणून ॲक्सिडेंट केला असं कुठे असतं का? आणि असं कोण म्हणायलंय गाडी चालवताना युटर्न घेऊ नाही शकत? तो गुन्हा थोडी आहे. तो गुन्हा आहे असं मी म्हणतच नाहीये. ती गुन्ह्याची तयारी होती. असं काही नाहीये. एक मिनिट, आपण असं समजूया की असं काही नाहीये, पण मला तुम्ही जरा युटर्न घेण्याचं कारण सांगाल का हो? त्यात काय कारण असणार? बरोबर आहे, घातपात याखेरीज दुसरं काही कारण असणार पण नाही आणि म्हणूनच तुम्हाला दुसरं काही कारण सांगता पण येत नाही. हे खोटं आहे. हेच खरंय. ॲडव्होकेट कालिंदी, तुम्ही साक्षीदाराला प्रेशराईज करताय. का? तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय आणि अर्थातच तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय कारण हे अडकत चाललेत. कारण मुळात त्यांच्याकडे कुठलंही ठोस कारण नाहीये. कारण युअर ऑनर, हा अपघात नसून घातपात होता. हो, होता. घातपात होता. ओके, आता मला सांगा, हा घातपात तुम्ही स्वतःच्या डोक्याने केला की यासाठी तुम्हाला कोणी काही गायडन्स दिला होता? मला स्वतःलाच तो घातपात करायचा होता. युअर ऑनर, मला श्रीकांत इनामदार यांना पुन्हा एकदा विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी द्या. प्रोसीड. थँक्यू युअर ऑनर. श्रीकांत इनामदार, कधी बघितलं यांना? नाही जसेल, मी या माणसाला याआधी कधीही पाहिलेला नाही. आता हे जर तुम्हाला ओळखतच नाहीये तर ह्यांचा घातपात करण्यासाठी अपघात करण्याचं कारण काय तुम्हाला? कारण हा माणूस श्रीमंत आहे आणि सगळी श्रीमंत माणसं वाईट असतात. त्या दिवशी माझं डोकं फिरलं होतं. सगळी श्रीमंत माणसं माझ्या डोक्यात गेल्यामुळे माझी इच्छा झाली श्रीकांत इनामदारला उडवायची. आणि मी उडवलं. असे माथे फिरू कट कारस्थान केल्याप्रमाणे एखाद्या एरियामध्ये घुटमळत राहत नाही तो. ह्यांचं जर श्रीमंत माणसांचीच वैर होतं तर तिथे येणाऱ्या कुठल्याही श्रीमंत माणसांची यांनी गाडी उडवली असती ना. अशा प्रकारे कोणा एका व्यक्तीची वाट पाहून फक्त त्या व्यक्तीला उडवलं नसतं. मी माझा गुन्हा मान्य केलाय. मला शिक्षा द्या. आणखी प्रश्न काय विचारताय? हे म्हणतात त्याप्रमाणे की ट्रक ड्रायव्हरने अपघात केलाय असं शिक्कामोर्तब करूया. याचाच अर्थ श्रीकांत इनामदार सांगतात त्याप्रमाणे या माणसाचा व श्रीकांत इनामदार यांना कोंडून ठेवणाऱ्या माणसाचा काही संबंध नाही. ती व्यक्ती या अपघाताला जबाबदार आहे असं गृहीत धरू शकत नाही आपण.
जज साहेब, मला खात्रीने माहिती आहे की माझ्या अपघाताच्या मागे फक्त आणि फक्त तीच व्यक्तीचा अवतार आहे. तुम्हाला जर इतकीच खात्री असेल तर त्या व्यक्तीचा उल्लेख नावानिशी करून त्याला समोर हजर करा. त्याची उलट तपासणी घेतली जाईल. युअर ऑनर, श्रीकांत इनामदार जरूर त्या व्यक्तीचा उल्लेख करतील, पण त्यांना कोर्टात हजर करण्यासाठी त्या व्यक्तीचा तपास करावा लागेल. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. पण मिस्टर श्रीकांत, तुम्ही जी गोष्ट म्हणताय ती खरी आहे की काल्पनिक? नाही म्हणजे कोर्टासमोर इतकं सगळं ऐकून सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेतलेलं नाहीये. म्हणजे ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही? बोला मिस्टर श्रीकांत, आहे की नाही? की इतक्या मोठ्या अपघातातून तुमचा बचाव झाला म्हणून तुम्ही आधीच्या पत्नीला मदत करायला आलात? वकील साहेब, प्लीज जरा शब्द नीट वापरा. माझं भावना दळवीशी लग्न होणार होतं, झालं नव्हतं. आणि मी इथे कोर्टात कोणालाही ठरवून वाचवायला आलेलो नाही. मी सत्य सांगायला आलेलो आहे आणि एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होण्यापासून वाचवायला आलेलो आहे. मग एवढं असेल तर गुन्हेगाराचं नाव जाहीर करा. बोला श्रीकांत इनामदार, कोण आहे ती व्यक्ती? सांगा या कोर्टाला, कोण आहे ती व्यक्ती? सांगा श्रीकांत इनामदार, कोण आहे ती व्यक्ती? जसं ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून श्रीकांत इनामदार, सांगा त्या व्यक्तीचं नाव. हो सांगतो. ती व्यक्ती आहे माझी बहीण सुपर्ण मुजुमदार याचा पती रवी मुजुमदार. रवी मुजुमदारांनी तुमच्या विरोधात कारस्थान केलं की तुम्ही त्यांच्या विरोधात? हा प्रश्न इथे उपस्थित होतो. ज्या व्यक्तीचा पहिल्या दिवसापासून या केसशी काहीच संबंध आला नव्हता त्या व्यक्तीचा तुम्ही सहज आणि थेटपणे संबंध जोडताय. ऑर्डर ऑर्डर. तुम्ही जो काही तर्क मांडलेला आहे काही पुरावा आहे? पुरावा आता नाही आहे जज साहेब, पण मी रवी मुजुमदारला साक्षीसाठी समोर उभा करू शकतो. पुरावा नसताना त्या व्यक्तीला इथे उलट तपासणीसाठी बोलून काय होणार आहे?